श्री स्वामी समर्थ. साईराम मित्रांनो, देवळात जर भक्ताला दर्शनासाठी बोलवायचं असेल तर देव नक्कीच बोलवतो. आमच्यासोबत यावेळी असाच एक अनुभव आला. दरवर्षीप्रमाणे आमचा मित्रपरिवार 24 सप्टेंबरला अक्कलकोट आणि तुळजापूर दर्शनासाठी निघाला होता. पण सोलापूर आणि धाराशिव भागात अतिवृष्टीमुळे आमचं संपूर्ण टायमिंग बदलून गेलं. रात्रीची ट्रेन सकाळी येणार होती, पण तेही कन्फर्म नव्हतं. मग आम्ही विचार केला गाडीने जाऊया, पण सोलापूर रोडही बंद होता. तरीही आमचं एकच ध्येय होतं, दर्शनाला जायचंच आणि देवीचेही दर्शन घ्यायचे. आणि त्यासाठी स्वामींनी आणि देवीने आम्हाला मदत केली. सगळं स्वामींवर सोडलं आणि आम्ही गाडी बुक करून रात्री मुंबईहून निघालो. मार्ग थोडा लांब होता. मुंबई, पुणे, फलटण, पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर, अक्कलकोट. दुपारी 12 वाजता आम्ही अक्कलकोटला पोचलो. त्यानंतर आम्ही तिथे आंघोळ करून स्वामी महाराजांचे दर्शन घेतले. मठात प्रसाद घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो, म्हणजेच तुळजापुराला. दुपारी 3 वाजता निघालो आणि सायंकाळी 6 वाजता आम्ही तुळजापूर आईचे दर्शन घेतले. त्यानंतर रात्रीचं जेवण आम्ही सोलापूरमध्ये करून सकाळी सुखरूपपणे मुंबईला पोहोचलो. या प्रवासामध्ये कुठेही जास्त पाऊस लागला नाही, पण आम्ही घरी पोचताच पाऊस पुन्हा सुरू झाला. साई आणि स्वामी समर्थ आणि आई तुळजाभवानी मातेच्या कृपेने आमच्यासाठी मार्ग मोकळा होता आणि आमची वारी त्यांनी करून घेतली. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. साईराम मित्रांनो.